सरकारी कर्मचारी का अजून होतायत मालामाल हा तुम्हाला प्रश्न आहे। देशामध्ये कितीही गरिबी, बेकारी आणि उपाशी असली तरी सुद्धा सरकारी कर्मचारी मात्र तुपाशी असतात कायम। आता 8व्या वेतन आयोगाचंच बघा ना, सरकारी तिजोरीवरती 20 ते 25 हजार कोटींचा किंवा कदाचित त्याहूनही जास्त बोजा पडणार आहे। पण भरभक्कम पैसा मिळवणं, पगार मिळवणं आमचा अधिकारच आहे, आम्ही मेहनत करून नोकरी मिळवलेली आहे असा या कर्मचाऱ्यांचा आविर्भाव असतो। शिवाय टीका केली की ते वाईल्ड देखील होतात। काय विरोधाभास आहे ना, सगळ्यांचंच पोट भरणारे शेतकरी भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत। म्हणजे हे विषय सुद्धा आता बोलायला गुळगुळीत झालेले आहेत आणि एकूणच त्रास देणारे ठरलेले आहेत। पण सरकारी कर्मचारी मात्र 10 ते 6 ची नोकरी करून, वीकेंड ऑफ करून बक्कळ पैसा कमावणार। खासगी क्षेत्रातले कर्मचारी मात्र शिफ्टमध्ये, तेही 10-10 तास, 12-12 तास राबणार। पगार मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑलमोस्ट अर्धा किंवा कदाचित त्याहूनही कमी। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगानुसार कसा पगार वाढवला जाणार आहे, त्यामुळे पैशांचा अपव्यय कसा होणार आहे, सरकारी तिजोरीची सध्याची एकूण परिस्थिती काय आहे, पैशांची खरी गरज कुठे आणि कशी आहे, सगळी सत्य परिस्थिती आपल्या समोर ठेवणार आहोत। सो नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप, मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलची जी काही रियालिटी आहे ती आम्ही मांडली। त्यावरून कदाचित असं वाटू शकतं की आमचा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा जो काही मोठा आकडा आहे पगाराचा त्याला विरोध आहे। पण विरोध नाहीये, जी असमानता आहे ती जी काही निर्माण झालेली आहे ती योग्य नाहीये आणि तेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच वेतनाची चांगली श्रेणी मिळते, त्यात अजून वाढ म्हणजे पोट भरलेल्याला जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रकार आहे। आता कितीही खाल्लं तरी अलीकडे कुणाचंच पोट भरत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचे जे हाल होतात त्यावरती सरकारला काहीच करावं असं वाटत नाही, ही बाब गंभीर आहे। वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे। देशस्तरावरती विविध राज्यांमधल्या कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी साधारणपणे अशा आयोगामार्फत घसघशीत पगारवाढ ही तफावतीसह मिळत असते। 8व्या वेतन आयोगाला सरकारने ग्रीन सिग्नल दिलेला आहे। निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 18 महिन्यांमध्ये अहवाल सादर होणार आहे। 1.5 वर्ष म्हणजे साधारणपणे 2027च्या जुलैपर्यंत किंवा त्या वर्षाच्या अखेरपर्यंत कदाचित ही सगळी जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि 2029च्या निवडणुकीच्या आधीच कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे, तो देखील डिफरन्स सहित। म्हणजे वेतन, पेन्शन आणि भत्ते सगळंच घसघशीत असणार आहे। 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळपास 65 लाख किंवा त्याहून जास्त सेवानिवृत्तीधारकांना याचा फायदा होणार आहे। डिफरन्समधूनच हे कर्मचारी कसे मालामाल होणार आहेत ते आता आपण बघूयात। हा जो वेतन आयोग आहे तो 2027 नंतर लागू होईल, पण 7व्या वेतन आयोगाची अंतिम मुदत डिसेंबर 2025 मध्येच संपतीये। म्हणजे जानेवारी 2026 ते जून-जुलै 2027 या जवळपास 18 ते 19 महिन्यांमधली थकबाकी देखील या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। पण त्यासाठी महत्त्वाचा फॅक्टर असतो फिटमेंट फॅक्टर। कर्मचाऱ्याच्या मूळ पगारामध्ये किती वाढ होईल हे हा फिटमेंट फॅक्टर ठरवत असतो। उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 वरती निश्चित करण्यात आला होता। याचा अर्थ असा की जर कर्मचाऱ्याचा मूळ पगार 20,000 असेल तर नवीन पगार हा 20,000 गुणिले 2.57 म्हणजेच तो जवळपास 51,400 म्हणजे 1-2 नाही तर कदाचित दुप्पटीपेक्षाही जास्त असं तुम्हाला वाटतंय ना, पण तसं नाहीये। सरळ सोड दुप्पट तिप्पट असं काही नसतं। फिटमेंट फॅक्टरचा बेसिक आणि HRA वरती परिणाम होत असतो, पण नवा वेतन आयोग लागू झाल्याच्या नंतर DA हा 0 वरती रिसेट केला जातो। त्यामुळे प्रत्यक्ष पगार वाढ ही 20 ते 25% होत असते। आपण जर का फिटमेंट फॅक्टर 2.0 असा गृहीत धरला तर पगार 40,000 असेल तर तो किती होणार, 80,000 होईल। पण आत्ताच जसं मी सांगितलं तसा तो दुप्पट होईल असं नसतं। पण काही का असेना पगारवाढ आहे आणि ती देखील भरभक्कम हे निश्चित। यात अजून एक गोष्ट म्हणजे 7व्या वेतन आयोगातला फिटमेंट फॅक्टर हा 2.57 होता।
यावेळी तो वाढवावा अशी शिफारस आहे. म्हणजे प्रत्यक्ष मिळेल तो मिळेल, पण आकडा तिप्पट होणार बहुतेक, किंवा कदाचित त्याहूनही जास्त. माहीत नाही, महागाई आहे ना, सरकारी कर्मचाऱ्यांना त्याची झळ बसायला नको. आता कशाचा आणि किती बोजा पडणार ते बघूयात. पगार आणि भत्ते. सगळ्यात पहिल्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही पगार वाढणार आहे त्याचा देश पातळीवरती जाऊ द्या, आपल्या राज्यापुरताच जर का विचार केला ना, तर 2 लाख कोटी ते 3.2 लाख कोटी वार्षिक, म्हणजेच GDPच्या 0.6 ते 0.8% इतका भार असणार आहे. आणि हे 7व्या वेतन आयोगाच्या 1 लाख कोटींच्या तुलनेत दुप्पट आहे. याचा राज्यांवरती साहजिकच परिणाम होणार आहे. अनेक राज्ये जसं की महाराष्ट्र असेल, तामिळनाडू असेल, हे जे काही राज्य आहेत ती राज्य केंद्रीय शिफारशी अवलंबतात, त्यामुळे त्यांच्यावरही 1 लाख कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. दुसरा आहे गरिबी आणि बेरोजगारी. याची आकडेवारी आपण जर काय बघायला गेलं तर खूप प्रचंड आहे, त्यामुळे त्या टेक्निकल टर्म्समध्ये आपण जायला नको. गरिबी आणि बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. हा पैसा तिकडे वापरता येऊ शकतो, ज्याची ज्यांना गरज आहे त्याच्यापर्यंत तो पोहोचेल, हाच यामागचा उद्देश आहे. पण असं होणार नाही. खाजगी क्षेत्रातलं वास्तव काय आहे बघा. कामाचे तास कायद्याने 8 तास दिवसाचे, म्हणजेच आठवड्याचे 48 तास हा नियम आहे. पण प्रत्यक्ष काय होतंय, IT असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, मीडिया असेल आणि इतर जी काही क्षेत्र आहे त्यामध्ये 12-12 तासांची ड्युटी करायला लागते, आणि हे सक्तीचं आहे. नवीन लेबर कोड 2025 नुसार 40 ते 45 तास आठवडा आणि ओव्हर टाईमसाठी दुप्पट पगार अशी तरतूद आहे. पण अजूनही बऱ्याच तरतुदी यामध्ये आहेत ज्या की पूर्ण केल्या जात नाहीयेत. प्रत्यक्षातली परिस्थिती ही खूप वेगळी आहे. त्यानंतर पगार सरासरी जर का आपण बघितलं तर 23 लाख प्रतिवर्ष असा प्रोफेशनल लोकांना पगार मिळतो. पण सामान्य कामगारांना किती मिळतो तर महिन्याचे 15,800 इतका तो कमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार 50,000 प्लस असतो महिना, ज्यामध्ये नोकरीची सुरक्षा असते, त्यानंतर भत्ते आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये असं काहीच नसतं. नोकरीची शून्य शाश्वती असते आणि इतर सुविधा या जवळजवळ नसत्याच जमा आहेत. शिवाय पिळवणूक जी होते ती वेगळीच आहे. शेतकऱ्यांचा विषय तर न सांगितलेलाच बरा. त्यांची इतकी वाईट अवस्था देशामध्ये इतर कोणाचीही नसेल. जो खरी मेहनत करतो त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा नसतो, पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मात्र भरभक्कम निधी सरकारकडे आहे. अनेक विषय आहेत ज्यावर गंभीरतेने खरं तर विचार करण्याची गरज आहे. तो कधी होईल हे माहीत नाही, पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.